आधी राहिलो मरोनी मग केले मनी होते तैसे आता तुम्ही पा आमुचे नवल नका विचू बोलवायावीन तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी कैसे संग सरी तू मामा आता तुम्ही पा आमुचे नवल नका विचू बोलवायावीन पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम हे पांडुरंगा करो प्रथम नमन श्री चरण संताजिया श्री चरण संताजिया श्री चरण संताजिया नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा आवी मरणाई आधी राहिलो मरोनी मरणाई आधी राहिलो मरोनी मग केले मनी होते तैसे आता तुम्ही पा आमुचे नवल नका विचू बोलवायावीन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग मान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 3 चरणाचा विराणीपर प्रकरणातील असून या अभंगातून तुकोबाराय मरणाई आधी राहिलो मरोनी मरण्याच्या अगोदरच आम्ही कसं मरून गेलोत सोप्या भाषेत आपल्या विधी अवस्थेचं वर्णन करतात विठ्ठल विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा अनंत कोट ब्रह्मांड नायक कारण कारण करुणा वरुणालय अखिल गुण निधान भक्त वत्सल जगताधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य राग रसिक जगतवंद्य जगद्गुरु तुकोबाराय स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज तथा कीर्तनकार प्रवचनकार रामाणाचार्य भागवताचार्य उपस्थित वैष्णव टाळकरी तथा मृदंगाचार्य उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळींच्या उपस्थितीमध्ये कैलासवासी गिनाजीराव संभाजीराव तरवटे यांच्या गोड जेवणानिमित्त आज हे कीर्तनाचं आयोजन विनीत असणारे श्री बालासाहेब गिनाजीराव तरवटे यांच्या माध्यमातून व श्री हरिभक्त पारायण परमार्थ प्रेमी आदरणीय आमचे गुरुबंधू पांडुरंगजी महाराज गलबे पांडुरंगजी महाराजांच्या विशेष संपर्कातून माझ्या वाटेला आलेली कीर्तनाची सेवा आहे उपस्थित वैष्णव टाळकरी आदरणीय श्री हरिभक्त पारायण आमचे आसारामजी गुरुजी निरवाडीकर असतील त्याचप्रमाणे वैष्णव टाळकरी श्री हरिभक्त पारायण आमचे संतोषजी महाराज असतील वैष्णव टाळकरी श्री हरिभक्त पारायण आमचे हरिमहाराज जाधव असतील वैष्णव टाळकरी श्री हरिभक्त पारायण मृदंग विशारद वैष्णव टाळकरी जावाई बापू तुमचे इसरले व्हाय का आहे आमचे विठ्ठलजी महाराज काटे वायगावकर विठ्ठलजी महाराज असतील मृदंग विशारद आदरणीय परिसराचा हुसेन असणारे आमचे माऊली महाराज बोर्डीकर माऊली महाराजसुद्धा उपस्थित आहेत
उपस्थित परिसरातील गावातील वैष्णव टाळकरी चोपदार महाराज मंडळ विनेकरी तुमच्या सर्वांच्या चरणावरती इथूनच माथा ठेवतो. आता अधिक परिहार देत नाही. गुरुवर्य गाथामूर्ती रंभो महाराज राऊत बाबा जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे आपण अभंगाचं चिंतन मांडू. विठाला विठाला आणि पुन्हा एकदा आवर्जून कौतुक करतो बघा माईक सिस्टीमचं. नाही खरोखर वर्णन करण्यासारखे. वस्तुस्थितीला काय खोटं थोडंच बोलायचं आपल्याला आणि खोटं बोलून पुन्हा कशाला आवाज कमी करून घ्यायचा आपला. बरोबर आहे का? नाही खरे नाही नाही काही जागावरची सिस्टीम म्हणजे निकुळ ट्रॅक्टरवरची टेप. ट्रॅक्टरवरची टेप कसं काय ड्रायव्हर सोडून सगळ्याच्याच कांठाळ्या बसत्या. ट्रॅक्टर तसं असतंय कधी कधी मंडपातल्यालाच आवाज येत नाही बाहेरच्या कांठाळ्या बसत्या. बऱ्याचदा असं होतंय म्हातारं मेलं ताकाला आणि लाडू वाटा लोकाला. बऱ्याचदा अशी गंमत होती पण कौतुक करावं तितकं थोडे असं. आता जे मागं आलेत का त्याला मागं बसू द्यावं नका त्याला इथे येऊन बसा पुढं. हां तुम्ही बसलेले बसा आता. विठाला हा विठाला विठाला मरणाई आधी राहिलो मरोनी मंग केले मनी होते तैसे. आता तुम्ही पा आमुचे नवल नका वेचून बोलवायावी. या अभंगातून तो कोबारा आपल्या विधी अवस्थेचं वर्णन करतात. म्हणजे मरणाच्या अगोदरच आम्ही मरून गेलो. असं कसं काय आपल्या बाबतीत आधी सांगतो. काय बघा शेवटी शरीर आहे. शरीर आहे. आकार स्वीकारला. आकार म्हणजे शरीर. आकार स्वीकारला की विकार नाही म्हणून चालत नाही. विकार म्हणजे जन्म आणि मृत्यू हे दोन विकार आहेत. आकार स्वीकारला की विकार नाही म्हणून चालत नाही. आकाराच्या संबंधानं जो येत असतो त्याला विकार म्हणतात. आकाराला जो चिटकलेला असतो त्याला विकार म्हणतात. आणि आचाराच्या संबंधानं जो येत असतो त्याला विचार म्हणतात. तुम्ही शरीर स्वीकारलं की तुम्हाला जन्म मृत्यू नाही म्हणून चालत नाही. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या धनंजया नामनोची नाही. देहाच्या गावाला आलोत ना आपण देहाच्या की जन्माचा आणि मरणाचा दोन्ही सोहळे साजरे करावे लागतात. का गावालाच आपण देहाच्या आलोत. माणसाच्या जीवनात तसे 3 सोहळे होते. एक जन्माचा असतो, एक लग्नाचा असतो आणि एक मरणाचा असतो. खरं सांगा याच्यातला सगळ्यात आनंदाचा सोहळा कोणता आहे? चौबदार माणसाच्या जीवनात 3 सोहळे होते. एक जन्माचा, एक लग्नाचा आणि एक मरणाचा. सगळ्यात आनंदाचा सोहळा कोणाला विचार म्हणजे सिस्टीमवाल्याला कोणता सोहळा आनंदाचा आहे? सिस्टीमवाले आत्ता झाला का सोहळा? 4-5 दिवस झाले का? त्यांच्या दृष्टीने ते विश्वची माझे घर असं द्या. सगळ्यात आनंदाचा सोहळा आपण कोणता म्हणतो? लग्नाचा. एक बोलू का? सगळ्यात आनंदाचा सोहळा लग्नाचा नाही. परमार्थाच्या दृष्टीने जर विचार केला तर तुकोबरांची भाषा आहे सगळ्यात आनंदाचा सोहळा मरणाचा आहे. आपुले मरण
माझ्या स्वतःचं मरण मी माझ्या स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं म्हणले. आणि काय माझ्या मरणाचा सोहळा झाला म्हणतात. शब्द सुद्धा नाहीत म्हणले सांगायला. अनुपम्य शब्द सुद्धा नाहीत म्हणजे उपमा देता येत नाही म्हणले. तो झाला सोहळा अनुपम्य. म्हणजे माणसाच्या जीवनातला सगळ्यात आनंदाचा सोहळा मरणाचा आहे. पण एक आहे बघा, मरणाचा सोहळा कधी असतो? जन्म नावाचा सोहळा साजरा केला की मृत्यू नावाचा सोहळा साजरा करा म्हणायची गरज नाही. येणारच आहे. मला सांगा, स्वागत आपण जन्माचं करतो का मरणाचं करतो? जन्माचं. आपल्याला जन्म आवडतो का मृत्यू आवडतो? जन्म. बघा, आपण स्वागत जन्माचं केलं की मरणाचं स्वागत करा म्हणायची गरज नाही. सूर्यनारायण सकाळी उगवलेले आवडतात का रात्री मावळलेले आवडतात? उगवलेले आवडतात. आता उद्या सूर्यनारायण उगवला की सूर्याला सांगतो आता तो मावळायचंच नाही पाय. हे शक्य आहे का? नाही. माऊली महाराज स्वागत आपण सूर्यनारायणाचं उगवताना केलंय, मावळताना सुद्धा करावंच लागेल. तसं स्वागत तुम्ही जन्माचं केलंय, मरणाचं सुद्धा स्वागत तुम्हाला करावंच लागेल. नाही म्हणून चालत नाही. नाही म्हणून चालत नाही. जववरी संग प्रकृतीचा तववरी त्यागून घडे कर्माचा. आणि ऐस्याही करू म्हणते तयाचा आग्रहो चिवरे. परेसपा सव्यसाची मूर्ती लावणी देहाची. आणि खंती करीती कर्माची ते गावंडे गा. ज्ञानोबांची स्पष्ट भाषा आहे. ज्ञानोबा बोलतात, तुम्ही शरीर स्वीकारले ना, तुम्हाला जन्म मृत्यू नाही म्हणून चालणार नाही. स्वीकारावाच लागतो. मृत्यू लोक आहे महाराज. आवाज भनकायला कसा? आवाज येतो माग? चांगला येतो ना? हा मृत्यू लोक आहे. आपण राहतो कुठं? जगामध्ये राहतो ना, जगामध्ये राहतो. असंच राहतो. हा शांत राहतो कुठं? जगामध्ये. आलोत कुठं? जगामध्ये. जगामध्ये आलोत ना, याचाच अर्थ आपण जन्म मृत्यूमध्ये आलोत. कसं काय? ज आणि ग असे दोन अक्षर आहेत. ज शब्दाचा अर्थ आहे गायछाप आणि ग शब्दाचा अर्थ आहे चुना डबी. ज आणि ग असे दोन अक्षर आहेत. ज शब्दाचा अर्थ आहे जन जे आहे ते म्हणजे उत्पन्न होणे. आणि ग शब्दाचा अर्थ आहे गम गच्छती म्हणजे नष्ट होणे. जग शब्दातच दडलेलं आहे. काय? जे उत्पन्न होतं ते नष्ट होतं. मग जग शब्दातच जर हे दडलेलं असेल तर अशा जगात राहून आपण अमरत्वाची संकल्पना मांडणं किती चुकीची गोष्ट आहे. म्हणून आपण मृत्यू लोकात आलोत. मृत्यू लोकात तुकोबारा म्हणतात एका ठिकाणी उपजल्या पिंडा मरण मरते उपजाते मरते उपजाते उपजल्या पिंडा. पिंडा उपजल्या म्हणजे जन्माला आलेल्या. काय? मरण सांगा ते. त्याला सांगा मरण्यासाठी जन्माला आलास. जिने तोची वरी माप भरी मरणाचे तवा गाठोडी पदरी जिने तोची वरी माप भरी. मला मुद्दा मांडायचा आहे. शेवटी शरीर आहे. जन्म नावाच्या विकाराला स्पर्श केला की मृत्यू नावाच्या विकाराला बोलवायची गरज नाही. आपोआप येणारे. आपोआप येणारे. उपरण्याचा पहिला काठ उचलल्यावर दुसरा उचलायची गरज पडते का? नाही ना, आपोआपच येत आहे खांद्यावर. तसा आहे. जन्म नावाचा काठ एकदा उचलला की मृत्यू नावाचा काठ उचलायची गरज नाही. तो येणारच आहे. हो, म्हणून मला मुद्दा मांडायचा आहे. वेदांतानं तर षडविकार सांगितले. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्ष्यते आणि विनश्यती. हे षडविकार सांगितले.
याच्यातला तुम्ही जन्मविकारला म्हणजे अस्थिविकाराला स्पर्श केला की स्पर्श करत 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 शेवटी विनश्यत इथपर्यंत यावंच लागतं. भक्तिशास्त्रानं थोडं वेगळं सांगितलं. भक्तिशास्त्रानं सांगितलं बालपणे गेले नेणता, तारुण्यदशा विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता मरे मरे इथपर्यंत. म्हणजे वेदांतानं सांगितलं अस्ति जायते वर्धते विपरिणामते अपक्षयते आणि विनश्यती. वेदांतानं भक्तिशास्त्रानं सांगितलं बालपण गेलं की तरुणपण, आणि तारुण्य पण गेलं की म्हातारपण, आणि म्हातारपण गेलं की डायरेक्ट सरपण, पुढं पण नाही. म्हणजे मला मुद्दा मांडायचा, शेवटी जन्म नावाच्या काठाला आपण स्वीकारलंय ना, मृत्यू नावाचा काठ स्वीकारावाच लागणार आहे. म्हणून एक आहे, जन्म मृत्यू नाही म्हणून चालत नाही, नाही म्हणून चालत नाही. मग आता जन्म मृत्यू संपतच नाही का? संपतो. कधी? संतांच्या जीवनामध्ये अशी काय क्रांती झालेली असती ते जन्म आणि मृत्यू या दोन्ही विकारच्या पलीकडे गेलेली. बेज बाजोनी केली लाही, आम्हा जन्म नाही, आम्हा मरण नाही. आम्ही जन्म मरणाच्या पलीकडे गेलेलो. आणि इथून माग आपण किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, मनवोनी जीव भ्याला, मनवोनी जीव भ्याला. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, मनवोनी जीव भ्याला, मनवोनी जीव भ्याला. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, मनवोनी जीव भ्याला, मनवोनी जीव भ्याला. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, मनवोनी जीव भ्याला, मनवोनी जीव भ्याला. जन्मा यावे नित्य व्हावे फजित, मनवोनी जीव भ्याला, मनवोनी जीव भ्याला. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, मनवोनी जीव भ्याला, मनवोनी जीव भ्याला. जन्मा यावे नित्य व्हावे फजित, मनवोनी जीव भ्याला, मनवोनी जीव भ्याला. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, मनवोनी जीव भ्याला, मनवोनी जीव भ्याला, मनवोनी जीव किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, म्हणून जीव भ्याला. पण संतांच्या जीवनात अशी काय क्रांती झालेली असती ते जन्म आणि मरण या दोन्हीच्या पलीकडे गेलेले. त्यांची सरली येरजार झाला सुफल, नाही आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हाला वे मरावे लागत, नाही आम्हाला मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत. नाही आम्हाला वे मरावे लागत, नाही आम्हाला वे मरावे लागत. आओ आखंडित जैसे तैसे, राहो आखंडित जैसे तैसे जैसे तैसे, नाही आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत. नाही आम्हाला लागत रे, नाही आम्हाला लागत रे, नाही आम्हाला वे मरावे
यावं लागत नाही आणि जावं लागत नाही. आम्ही जन्म आणि मरण याच्या पलीकडे गेलेलो आहे. जन्म मरणाच्या पलीकडे गेलात म्हणजे नेमकं काय झालं? आता देहात असून असं बोलायलात म्हणजे ती अवस्थाच वेगळी. ती कोणती अवस्था आहे त्याचं वर्णन तुकोबा अभंगाच्या पहिल्या चरणात. मरणाई आधी कसं असतं मी अनेक वेळा सांगत असतो पांडुबा, ज्या माणसाला पावता येते का तो माणूस इरीत असा डोक्यावर पडू, पोटावर पडू, पाठीवर पडू, नाही तर कसा पडू असा वरच येतोय. आमच्यासारखा येत नाही आला माऊली, आणि आला तरी फुगूनच तिसऱ्या दिवशी. पण त्यातले मर्मज्ञ माणसं आहेत, कुठं कसा राग आळवायचा काय. हो, मरणाई आधी राहिलो मरून. तो कोबरा म्हणले आम्ही मरणाच्या अगोदरच मरून गेलो. मरणाई आधी राहिलो मरून. तो कोबरा असं कसं बरं? मरणाच्या अगोदर कुठं मरून जाता येत असतं का? आपुले मरण पाहिले म्या डोळा. तो कोबरा म्हणतात स्वतःचं मरण मी माझ्या डोळ्यानं पाहिलं. खरं सांगा आता, स्वतःचं मरण डोळ्यानं पाहता येतं का? का कोणी पाहिलंय? मरण आलेलं पाहिलं असेल पण मेला नसताना, बरोबर? स्वतःचं मरण स्वतःच्या डोळ्यानं पाहताच येत नाही. तुकोबा म्हणतात मी माझं मरण माझ्या डोळ्यानं पाहिलं. असं कसं काय? ऐका ऐका, मरण म्हणजे एक मी सांगतो आधी थांबा. आपण मरण, या शरीरातून जीव निघून गेला, या शरीरातून जीव निघून गेला, आपण याला काय म्हणतो? मुडदा. करायचं त्याचं मुडदा. भागा भागा शब्द आमच्याकडे मड म्हणतात. याच्यातून जीव निघून गेला, आपण याला काय म्हणतो? मड. प्रयत्न का प्रिय शुद्ध वाटायला गावठी बेर आपलं मड, बरोबर? हे पा, याच्यातून जीव निघून गेला आपण याला मड म्हणत असतो. तुकोबा म्हणतात आम्ही याच्या जीव असताना त्याला मड समजितो, याला मरण म्हणतात. म्हणजे देहाचं तादात्म्यच राहिलेलं नाही. देह जावो आत्वा राहो, पांडुरंगी दृढ भाव. अहो मरण कशाला म्हणतात माहिती का? या शरीराची आसक्ती सुटणं, या शरीराचं समन सुटणं, या शरीराचं तादात्म्य सुटणं, याला मरण म्हणतात. याची आसक्ती सोडणं हेच मरण आहे. देहात असून मारता येतं यालाच म्हणतात. जीव निघून जाणं म्हणजे मरण नाही. अहो तुम्ही तुकोबारांना विचारा, तुकोबारा म्हणजे आम्ही देहाचा परिचय देत नाहीत. कसा? हे पा, जगद्गुरु तुकोबारा घरात बसलेले, तुकोबारा घरात बसलेले आणि रस्त्यावर लोक वागायचे का? त्याला म्हणायचं मला माझ्या घरी नेऊन सोडा.
दारातून जे लोक वागत होते त्याला म्हणायचे मला माझ्या घरी नेऊन सोडा, आणि बसलेले कुठे आहेत? घरातच बसलेले आहेत. आणि दारातून लोक वागायचे त्याला म्हणायचे मला माझ्या घरी नेऊन सोडा. एक जण मला तुकोबारा घरातच बसलेला आहेत ना, आणि पुन्हा म्हणता मला माझ्या घरी नेऊन सोडा. ऐका, तुकोबारांची तत्वज्ञानाची भाषा आहे. तुकोबारा म्हणतात अरे वेड्या, या घराचा विषय नाही, मग या घराचा विषय संपल्यानंतर ज्या घराची सुरुवात होती त्या घरी नेऊन मला सोडा. ही तत्वज्ञानाची भाषा आहे. या घराचा विषय संपल्यानंतर ज्या घराची सुरुवात होती त्या घरी मला नेऊन सोडा. मग त्याच्या लक्षात आलं महाराज नेमकं कुठं जायचं म्हणाले. तो म्हणला महाराज का म्हणून नेऊन सोडायची भाषा करायला आला तर राह ना. तुकोबारा म्हणले राहून काय करू, मला इथं करमतच नाही, मला करमतच नाही. कस काय? माणसाला स्वदेशात करमत असते, परदेशात नाही. स्वदेशात आपल्या स्वतःच्या गावात करमत असते, परदेशात नाही. आपण जर पाहुण्याच्या गावाला गेलो लय तले किती दिवस राहू? 2-3 महिने, 1-2 दिवस जास्त झालं का? 2-3 दिवस. चौथ्या दिवशी कधी घरी येईन असं वाटतं, बरोबर आहे का नाही? ऐका, तुकोबारा म्हणले हा माझ्यासाठी परदेशी म्हणले, मला इथं करमत नाही. देव माझ्यासाठी परदेशी म्हणले, मला इथं करमत नाही. म्हणजे तुकोबारा घरात बसलेला असून म्हणतात हा माझ्यासाठी परदेशी, आणि आपली येडी म्हणते दो परदेशी परदेशी जाना नाही. जाना नाही तोंडा टोप आणवतो या जानानेवाल्या. तेल जाऊ दे तू इथं थांब हो म्हणा जाना नाही. मला मुद्दा मांडायचा आहे, अहो आपण परदेशात राहतो, हे परदेशी. तुकोबारा म्हणले मला माझ्या घरी नेऊन सोडा, मला माझ्या घरी नेऊन सोडा. तो म्हणला साधक म्हणला तुकोबारा आला तर राह ना, कम जायची भाषा करायला. मार म्हणले राहून काय करू रे, देश माझा नाही वेश माझा नाही, कशाला मी तर राहू. देश वेश नोही माझा फिरत आलो. देश वेश नोही माझा फिरत आलो. करू सत्ता कोणावरी मोठे शिर राही. करू सत्ता कोणावरी मोठे शिर राही. तुकोबाराय म्हणले राहून काय करू, देश माझा नाही आणि वेश माझा नाही. देश या शब्दाचा अर्थ आहे जागा आणि वेश या शब्दाचा अर्थ आहे शरीर. अप्पा महाराज म्हणले जागा माझी नाही आणि शरीर माझं नाही. महाराज म्हणले जागा माझी नाही आणि शरीर माझं नाही. इकडे बा इकडे बा. जागा कस काय तुमची नाही, शरीर कस काय तुमचं नाही. बरं जागेचं जाऊ द्या, या शरीराला तुम्ही कस काय माझं म्हणत नाहीत. ऐका का तुकोबारा म्हणले या शरीराला मी माझं का म्हणत नाही, या शरीरावरती अनेकाचा मालकी हक्क आहे म्हणून या शरीराला मी माझं म्हणत नाही. कस काय भाऊ हे बा इकडे बा. भाऊ भावाच्या समाधानं म्हणतो हा देह माझा आहे, पत्नी नवऱ्याच्या समाधानं म्हणते हा देह माझा आहे, आई मुलाच्या समाधानं म्हणते हा देह माझा आहे. अहो हे तर जाऊ द्या, स्मशानातला अग्नी सुद्धा म्हणतोय हा देह माझा आहे. मग इतक्या जणाचा जर याच्या मालकी हक्क असन तर माझ्या वाट्याला किती फलाटे आलाय, 10-12 तितक्यात राहा. म्हणून देश माझा नाही आणि वेश माझा नाही. मग इथं तुम्ही आलात कसे, सहज फिरत आलो. मग आलात तर राह ना. मार म्हणजे राहून काय करू, करू सत्ता कवनावरी. इथं माझी सत्ताच नाही. कोणाचे, भाजपची, आपले इंद्रियाची, इंद्रियाची सत्ता आहे म्हणले. इथं माझी सत्ताच नाही म्हणले.
पाय डोळे म्हणता माझे ती कैसा मोकलिलो. माझं कोणी ऐकतच नाही. तो कबरा विचार तुमचं कोणी ऐकत नाही म्हणजे घरचे ऐकत नाहीत का बाहेरचे ऐकत नाहीत का बायको ऐकत नाही का पोर ऐकत नाहीत. तो कबरा म्हणले बायका तर कोणाचंच ऐकत नाहीत. बरोबर आहे का नाही. बायकाचा आणि पोराचा विषय नाही म्हणले. मग ज्या इंद्रियांना मी माझं म्हणतो ती इंद्रियच माझं ऐकत नाहीत. पाय डोळे म्हणता माझे ते कैसा मोकलिलो. म्हणून परदेशी नाही कोणी अंध पांगोळ झालो. इंद्रिय माझं ऐकत नाहीत म्हणले. आणि सगळे जीव इंद्रियाच्या अधीन झालेले. इंद्रिया अधीन झालो देवा. काय विषय समोर आला की इंद्रिय जीवाची सत्ता मानित नाहीत. जीवाला बरोबर विषयाकडे घेऊन जातात. जीवा रसाकडे ओढी तृषा प्राशना लागे तोडी. शिष्णासी रती सुखाची गोडी ते चरफडी रमावया. त्वचा पाय मृदूपण उदरवांचे पूर्ण अन्न. श्रवण मागती गायन मधुरध्वनी आलाप. घ्राण उद्यत परिमळा रूप पावया डोळा. हस्तवांचिती खेळा नाना लीळा स्वभावी. पाय वांचिती गती ऐसी इंद्रिय ओढा उडीती. विषय समोर आला ऐसी इंद्रिय ओढा उडीती. नाना जेवी गेळपती बहुता सवती तोडीती. पा सवती शब्द वापरला का जसा एक पुरुष असावा त्याला अनेक पत्नी असावं मग त्याची जशी होणारी फजिती आहे. आता सवती शब्द घेता येणार नाही म्हणा का एकच भेटणार हो ना. म्हणजे विषय समोर आला की इंद्रिय जीवाची सत्ता मानित नाहीत. जीवाला बरोबर विषयाकडे घेऊन जातात. मी अनेक उदाहरण देत असतो. पण पाहिलेले ते झाडाला आंबा होता पिकलेला. पाहायला कोणी डोळ्यांनी. ज्यानं पाहिलं त्याला जाता येतं का नाही. गेलं कोण पाय. बरं जे पाय जाऊ ज्याला गेला त्याला तोडता येतं का तोडा कोणी हाताने. बरं हाताने ज्यानं तोडा त्याला खाता येतो का. मग ज्यानं पाहिलं त्याला जाता येत नाही. जो गेला त्याला तोडता येत नाही. आणि ज्यानं तोडा त्याला खाता येत नाही. खाल्ला कोणी तोंडाने. बरं तोंडानं आंबा खाऊ द्या. तोंडाला तरी आंबा कुठं तोंडात ठुता आलाय. आंबा कुठे गेला पोटात. ज्यानं पाहिलं त्याला जाता येत नाही. जो गेला त्याला तोडता येत नाही. ज्यानं तोडा त्याला खाता येत नाही. ज्याला खाला त्याला तोंडात ठुता येत नाही. आंबा गेला पोटात. पण आंबा जेव्हा पोटात गेला तेव्हा आंबा तोडतानाच पाहिलं होतं मालकानं बांधवून. मालक तोडूस तर खाऊस तर काहीच मानला नाही. आंबा खाल्ल्यावर ती तिकून काठी घेऊन आला. काठी घेऊन आला दडेल दिवशी काठी आणल्या. या जरा जास्त झाल्या पण हांद्या जाऊ त्याने मरण म्हणून मला दामन वाक्यानं हो. पाठीत 2 काट्या हाणल्या. पाठीत काट्या हाणल्या की माऊली पाठ लागली बोलायला. पाठ लागली ना बोलायला. पाठ म्हणली माय मै काय चुकी. ज्यानं पाहिलं त्याला जाता येत नाही. जो गेला त्याला तोडता येत नाही. ज्यानं तोडा त्याला खाता येत नाही. ज्यानं खाल्ला त्याला तोंडात जात नाही. आंबा गेला पोटात आणि टप्प मला खा. पाठ म्हणली ना. पण ऐका जेव्हा पाठीत टप्प पडले तेव्हा पाणी कुठून आलं डोळ्यातून. कसं काय ह्याच कडून पाहिलं होतं. यानंच पाहिलं होतं. म्हणजे जैसे जाचं कर्म मला मुद्दा मांडायचा. केले कर्म झाले त्याची भोग आली. हा विषय समोर आला की इंद्रिय जीवाची सत्ता मानित नाही. जीवाला बरोबर विषयाकडे घेऊन जातात. तसा आहे महाराज तुकोबारा म्हणले इंद्रियाच्या अधीन झालो. म्हणून करू सत्ता कोणावरी कोठे स्थिर राहिलो. म्हणून मला मुद्दा मांडायचा आहे. महाराज म्हणले मला माझ्या घरी नेऊन घाला. मला माझ्या घरी नेऊन घाला. तुकोबारा आहे घरात बसलेला तर पुन्हा म्हणतात घरी नेऊन घाला. बरं चला तुम्हाला तुमच्या घरी नेऊन घालतो. पण मला सांगा ज्या घरी तुम्हाला जायचंय त्या घराच्या खिडक्या दरवाजा कुणकडे सांगा मी नेऊन घालतो. ज्या घरी तुम्हाला जायचंय त्या घराच्या भिंतीचा कलर कसा आहे सांगा पाहतो नेऊन घालतो. तो कवरा हसले त्याला म्हणले अरे येड्या ज्या घरी मला जायचंय त्या घराला भिंतच नाही तर कलराचा प्रश्नच नाही. ही तत्वज्ञानाची भाषा आहे. ज्या घरी मला जायचंय त्या घराला आकारच नाही तर खिडक्याचा दरवाजाचा प्रश्नच नाही. नेमकं घर तरी कुठे तुमचं. तो कवरा म्हणले सांगू निरंजनी आम्ही बांधलेले घर. निरंजनी म्हणजे निर्गुण स्वरूपता ब्रह्मस्वरूपता. वेदांतामध्ये जी आद्वैत स्थिती सांगितली जाते ती आद्वैत स्थिती किंवा शिवस्वरूपता. जीवाचं हे खरं घर आहे. निरंजनी आम्ही बांधलेले घर. मला मुद्दा मांडायचा मला तिथं जायचंय. म्हणून तो कोबरा म्हणले हे घर माझं नाही आणि हे घर आपले नाहीतच. त्याचा विको कमी करा बघतो.
एकदम शांत करा. हे घर आपले नाहीतच. इथं तुम्ही आम्ही पाहुणे आलेलो आहेत. इथं तुम्ही आम्ही पाहुणे येथे मानुषाचे काय आहे, येथे मानुषाचे काय आहे, येथे मानुषाचे येथे मानुषाचे काय आहे. ओ देह है इथं काय आपलं सांगा बरं. आता नाच राहिले म्हणून थांबले. नाही तर काय आपलं इथं तसं आहे. ते एक काळाचे धन कुबेराचे. इथं तुम्ही आम्ही पाहुणे. कोणी पाहुणा इथं 60 वर्षासाठी आलाय, कोणी 100 वर्ष राहतोय, कोणी 20 वर्ष, काही जन्मालाच निघत, काही उपजताची मरती ज्ञानोबरांची भाषा आहे. इथं तुम्ही आम्ही पाहुणेत. मग तुम्ही आम्ही इथं पाहुणेत ना. मग ह्या गावात पाहुणे नाही, या गावातली बी पाहुणेच आहेत. इथं तुम्ही आम्ही पाहुणेच आहेत. मग पाहुणेत ना, मग पाहुण्यानं बी पाहुण्यासारखंच राहत जा. हा, इथं आपलं काय ना, पाहुण्यासारखंच राहिलं पाहिजे. इथं आपलं काय महाराज. आणि आपण जर पाहुण्यासारखं राहिलो तर कोणीतरी आपल्याकडे पाहुणा म्हणून येत असते. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेश. पाहुण्यासारखं राहिलो तर. आणि मग आपण बी कोणाकडे पाहुणा म्हणूनच जाणार आहेत. चांगलं परमार्थ केला तर देवाकडे पाहुणा म्हणून जाऊ. आणि परमार्थ नाही केलं यमाचा पाहुणा प्राणी होय. यमाचा पाहुणा प्राणी होय. यमाचा पाहुणा यमाचा पाहुणा प्राणी होय. म्हणून परमार्थ केला तर देवाचा पाहुणा, आणि परमार्थ नाही केलं यमाचा पाहुणा. म्हणून माणसानं ठरवायचं इथं पाहुणे म्हणून आलोय. आणि इथून माग आलेले सगळे निघून गेलेत. पाहुणे म्हणून चालते. आजा मेला पणजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नात पंत तोही तैसा झाला. देखत देखत नात पंत तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठ बयाले बघा थोडं मला जमत नाही. आजा मेला पंजा मेला. इथं सगळे जाण येत उरो नाही आले अवतार. आता इथं अवतार जातो म्हणलं अवतारल्याचं काय खरे. इथं अवतार निघून जातात म्हणलं अवतारल्याचं काय खरे. बरोबर आहे का नाही. मला मुद्दा म्हणलं सगळे जाण्यासाठी आलेले. पण तुकोबारा म्हणले आम्ही मरण आहे आधी राहिलो मरोनी. आम्ही आमचं मरण संपवलं म्हणले.
आता आम्हाला जन्मावा लागत नाही मरावा लागत नाही म्हणले. जन्म मरणाच्या आम्ही पलीकडे निघून गेलेलो. मरण आहे आधी राहिलो मरून. बरं मरणाच्या आधी कसं म्हणून जाता येईल? त्याचं कारण हे पहा, मरण म्हणजे मी आत्ता सांगितलं ना, या शरीराचा तादात न सुटणं याला मरण म्हणते. आपल्या त्या सांगतात फरक आहे. आपण शरीर सोडतो पण शरीराचा समज सोडित नाही. तुकोबा म्हणले आम्ही शरीर नाही सोडित, शरीराचा समज सोडतो. माझा मुद्दा लक्षात आला का? आपण शरीर सोडितो पण शरीराचा समज सोडित नाहीत, मेलं बी सोडित नाहीत. आणि तुकोबा म्हणले आम्ही शरीर नाही सोडित, शरीराचा समज सोडतो. नसलं कळत 50-50 द्या, पुन्हा सांगतो. आपण शरीर सोडतो पण शरीराचा समज सोडित नाही. तुकोबा म्हणले आम्ही शरीर नाही सोडित, शरीराचा समज सोडतो. मी अनेक उदाहरण देत असतो. कराड भागातला शेतकरी आसाराम गुरुजी, कराड भागातला शेतकरी होता. 130 एकर ऊस त्याला, 130 एकर ऊस. पोरग कलेक्टर, सुनबाई वकील, 3 गाड्या त्याला बसायला, बैलगाड्या. त्या मोठ्या गाडीचे नाव मला येत नाहीत म्हणून मी घेत नाही. तेव्हा असते ना कोणत्या कोणत्या गाड्या, बरोबर का? मोठा माणूस त्या भागातला. आणि एक दिवशी म्हातारं मेलं. आणि म्हातारं मेल्याच्या नंतर काय झालं, हे मातीला लोक, मोठा माणूस मेला त्या परिसरातला, उभा राहायला जागा नाही मातीला. म्हणजे आणि मग काहीला मातीला येता आलं नाही. मग काही जण तिसऱ्या दिवशी सावडायला येतात ना, सावड्याचा कार्यक्रम, राग सावड्याचा, सावडायला आली. मग काहींना 4-5 दिवसानंतर माहिती झालं. म्हणून काही जण काय झालं, दहाव्याला आली. नदीच्या काठावर, कृष्णा नदी तिकडं, नदीच्या काठावर दहाव्याला आली. दहाव्याला आल्याच्या नंतर काय दहाव्याला गर्दी मानता संतोष बुवा हरी महाराज, हे दहाव्याला पब्लिक, उभा राहा जागा नाही दहाव्याला तिथं. पण गंमत अशी झाली, कावळाच शिवीना ते तिथं. इकडं पिंडदानाचा कार्यक्रम चालू आणि इकडून प्रवचन चालू. कावळाच शिवीना. कशाला? गायच्या पिला, हे पिंडाला कावळा शिवीना. काय करावं काय करावं? मग एक जण काय म्हणला, सुनबाई पोरग जा बरं तुम्ही दोघं पाया पडून या नातू. मग ते तिथं जायचे, असे बोलायचे, पाया पडायचे, वापस यायचे, तरी कावळा शिवीचं ना. आता काय करावं? मग एक जण म्हणला, एक काम करा, जेवढे नाते गोते लांबून लागत आहेत ते सगळेच जा आणि पाया पडून या. मग सगळेच जायचे, असे बोलायचे, भाऊ म्हणायचे त्या मेलेल्या माणसाला, भाऊ भाऊ असं म्हणायचे, पाया पडायचे आणि यायचे, तरी कावळा शिवीच ना. आणि इकडं प्रवचन व्हायला सारखे खून व्हायची. किती टाईम प्रवचन, आता फुटबॉल उघडा पाडा मग त्यानं का गाळ उपसायचा का, बरोबर आहे का ना? सारखा खून व्हायचा. आता काय करावं काय करावं? आता कावळा शिवीना. गंमत अशी झाली, पांडुरंग बुवा त्या दहाव्याला आलेला होता कारखान्याचा चेअरमन. त्या दहाव्याला तिथं कारखान्याचा चेअरमन आलेला होता. मग 10-5 कार्यकर्ते उठले आणि चेअरमनकडे गेले. चेअरमनकडे गेल्यावर मग चेअरमन म्हणला, तिथंच बसायचं ना, इथं काय काम आहे? हो का गप्पा मारायचा टाईम आहे का? तिथंच बसायचं. त्यातला एक जण म्हणला, काय म्हणा साहेब, तुम्हाला जावं लागतंय, तुम्हाला जावं लागत आहे. तो चेअरमन म्हणला, कुठं? पिंडाच्या पाया पडायला. होय तिकडे म्हणला, मला जावं लागतं. मी का पाहुणा आहे काय त्याचा? पाहुणा आहे का रावळ्या म्हणला. उगा आता 130 एकर ऊस का सोयीनं आपल्या कारखान्याला येतोय, पुढं पोरग बी इकडंच आणीन, हे समन टिकवा म्हणून मी आलोय. मला काय करायचं? अजून घंटाभर का बसणार? आपण नसतो जात. पण ते कार्यकर्ते ऐकच ना, असं म्हणतात बा, कार्यकर्त्यांना आग्रह धरायला नेत्याला ऐकावं लागतं म्हणून असं म्हणतात. मला काय माहित नाही समजा, हो, पण ऐकाच ना. काही म्हणा साहेब, तुम्हाला जावाच लागत आहे. काय करावं का? उठिलं ना चेअरमनला, उठिलं चेअरमनला, उठिलं आणि चेअरमन गेला तिथं. कुठं? पिंडापाशी. चेअरमन गेला आणि चेअरमन ते भाऊ म्हणायचे मेलेल्या माणसाला. त्याला म्हणला, भाऊ हात जोडी, म्हणला भाऊ काही चिंता करू नका म्हणला, 8 दिवसात टोळी टाकतो, 8 दिवसात टोळी टाकतो, सगळा ऊस घेऊन जातो मला. असा एका सोयीनच तसं म्हणणं कावळे लगे बाका बाका. चेअरमनला बी उठू द्यानात म्हणा कावळे. म्हणजे मुद्दा तेव नाही, कराडच्या भाऊनं शरीर सोडलं का नाही? सोडलं ना. घेवोनी याचन माझे माझे, घेवोनी याचन माझे माझे, घेवोनी याचन माझे
होता पण बळेबद्ध झाला. कशामुळे घेऊन या चंद माझे माझे म्हणजे कराडच्या शेतकऱ्यांना शरीर सोडलं पण शरीराचा समज सोडला नाही. मेला तरी त्याचा ऊसचा जीव अडकाला होता. ऊस कसा जाईल? तो जाय ना बाबा, ऊस जातो तू काम ताण घ्यालास. बरोबर आहे का नाही? तुम्ही आम्ही शरीर सोडितो पण शरीराचा समज सोडित नाहीत, मेलं बी सोडित नाहीत. पण ऐका, तुकोबाराय म्हणले, तुकोबाराय म्हणतात आम्ही शरीर नाही सोडत, शरीराचा समज सोडतो. कसा? श्री गुरु बाबा याला दोन उदाहरणं द्यायची, एक नारळाचं आणि दुसरं चिकूचं. बाबा म्हणायचे नारळामध्ये खोबळा असतो बघा, खोबळा म्हणजे आम्ही शरीराचा संबंध कसा सोडतो देहात असून, नारळात खोबळा असतोय. ज्या नारळात खोबळा आहे ते नारळ कसं वाजत आहे? खडखड खडखड वाजत का नाही? वाजत आहे ना. आता मला सांगा माऊली, तो खोबळा कुठे? नारळात आहे ना. त्या खोबळ्यानं नारळात राहून कवटीला सोड का नाही? नारळात राहून कवटीला सोड ना. तसं तो कोबरा म्हणले आम्ही देहात राहून देहाचा संबंध त्या खोबळ्यासारखा सोडला म्हणले. देहाचा परिचय देत नाहीत आता कोणाला. एक आणि दुसरं उदाहरण द्यायचे, चिकूमध्ये बी असती, बाहेर काढली बी तर जशाला तशी शाबीत निघती. तसं आम्ही देहाची थोडी सुद्धा घाण लागू देत नाहीत आत्म्याला. मला मुद्दा मर यालाच म्हणायचं, मरण आहे आधी राहिलो मरून, मांग केले मनी होते तैसे. आमच्या जे मनात होतं ते आम्ही करूनच दाखिले. तुम्ही आता शिल्लक बोलत जाऊ नका म्हणले, तुम्ही उगच आमचं नवल बघा. आता तुम्ही पहा आमचं टाळ्या वाजल्या काय? नाही नाही, गोड लाडाचा जावा आलाय सासरवाडीला. आता तुम्ही पा नाही नाही, पांडू महाराज स्तुती म्हणून नाही, आमच्या परिसरात गायन क्षेत्रात मोठं नाव विठ्ठल महाराजांचं आमच्या परिसरात. आता तुम्ही पा आमचे नवल नका वेचू बोल वायावीन. तुम्ही आमचं उगत नवल बघा. आम्ही आता आजच्या प्रसंगानुसार जर अभंग घातला तर आम्ही आता माहेरला निघून आलोत. म्हणजे कैलासवासी गिनाजीराव संभाजीराव तरवटे, काय भाऊ म्हणायचे का, काय म्हणायचे, अण्णा म्हणायचे का? अण्णाने विचारलं, अण्णा प्रवास कुठाला चालू केला? ते म्हणले तुम्ही आमचं नवल पा, आम्ही माहेरला निघून आलो.
तुम्ही आम्ही राहतो ते सासरी, आणि मनुष्य इथून जात असतो म्हणजे माहेरला जात असतो. आता तुम्ही पहा आमचे नवल मनुष्य माहेरला जात असतो माहेराला. हे सासर कस काय? हे सासरचे मग ज्याचे लग्न झाले त्याला सासरे असं नाही, ज्याचे नाही झाले त्याला सासरे. आता विठ्ठल महाराज वाटत नाही सासरे, मग तुम्ही जावं इथल्यास मग ते सासर नाही, आम्हाला सगळ्याला सासरे. कसं काय? ही शरीर सासरवाडी. इकडे बघा इकडे बघा, शरीर का ही सासरवाडी. मग सासरा या शरीरात आहे का? अहंकार रूपी सासरा या शरीरात अहंकार रूपी सासरा आहे, आणि सासू कल्पना रूपी सासू आहे. कल्पनेचे सासूचा बहुताची जाचू द्वैत बाबाचा डोनिया ब्रह्मपदी नाचू चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. कल्पना रूपी सासू या शरीरात अहंकार रूपी सासरा आहे, आणि थांबा आणि ननंद या शरीरात ननंद बी. कोणती? आशा रूपी ननंदी. सर्व सुखाचे आशा जन्म गेला. आशा रूपी ननंदी. उगा संत देवाला म्हणले काय? सत्वर पाव ग मला भवाने वडगावा येईन तुला. सत्वर पाव ग मला भवाने वडगावा येईन तुला. सत्वर पाव ग भवाने वडगावा येईन तुला. सत्वर पाव ग भवाने वडगावा येईन तुला. सासरा माझा गावी गेला. सासरा माझा गावी गेला. माझा गावी गेला. सासरा माझा गावी गेला. तिकडे कबुली गेला. वडगावा येईन तुला. सत्वर पाव ग भवाने वडगावा येईन तुला. सत्वर पागे मला भवानी रोडगाव वाईन तुला. ऐका, आशा रूपी ननंदी अहंकार रूपी सासरा आहे. आवाज कमी करा असं भनको देऊ नका. जनाबाई देवाला स्पष्ट म्हणल्या, खंडेराया तुझ करीते न वसू मरू दे रे सासू. खंडेराया सासू मेल्यावरी तुटेल आसरा मरू दे सासरा. खंडेराया सासरा मेलिया होईल आनंद मरू दे ननंद. खंडेराया ननंद मरता होईन मोकळी गळा घालीन जोळी भंडाराची. जनी म्हणे खंडे आवगेची मरू दे एकटी राहू दे पायापाशी. ऐका, शरीर ही सासरवडी. उगा संत देवाला भांडले काय? तुकोबरा देवाला स्पष्ट म्हणले, का गा सासरवासी माझ केले भगवंता आपोलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. तुकोबरा देवाला म्हणले, देवा तू आम्हाला सासुराशी कम केला असशील का? आपोलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. इथं माझी सत्ताच नाही, अख्खी भाजपची आपल्या भाजपची इंद्रियाची. आपोलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. हो, मला इथं राहायचं नाही, मला माझ्या मायराला जायचंय. मायर दोन आहेत बघा. भक्ती मार्गाने गेलं तर पंढरपूर मायरे, आणि ज्ञान मार्गाने गेलं तर निर्गुण स्वरूपात आहे माय.